नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आयनॉक्स ग्रीन सायन्स O&M ॲग्रीमेंट्स फॉर 639 मेगावॅट पॉवर सोलार प्रोजेक्ट्स अक्रॉस इंडिया. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड जी इंडियाची रिन्युएबल एनर्जी सेक्टरमधली लीडिंग ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स म्हणजे O&M सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे. या कंपनीने 639 मेगावॅट पॉवरचा सोलार पॉवर प्रोजेक्ट्स मॅनेज करण्यासाठी ॲग्रीमेंट्स साईन केला आहे. आणि मित्रांनो, यानंतर आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचा ग्रोविंग सोलार O&M म्हणजे ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स पोर्टफोलिओ झाला आहे ॲप्रॉक्सिमेटली 1.6 गिगा वॅटचा. आणि मित्रांनो, यानंतर आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस या कंपनीचा टोटल रिन्युएबल ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स पोर्टफोलिओ वाढून झाला आहे 5 गिगावॅटपेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, या 5 गिगावॅटमध्ये बोथ वाइंड आणि सोलार एनर्जी ॲसेट्स कव्हर आहे. चला आता बोलूया वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी इनकॉर्पोरेट्स न्यू सबसिडरी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीने आपली नवीन होलिओन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे सेन्सेशनल पॉवर प्रायव्हेट लिमिटेड. आणि मित्रांनो, ही कंपनी 20 मे 2025ला इनकॉर्पोरेट केली आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी सोलार रिन्युएबल एनर्जी इंडस्ट्री जी एक फ्युचर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे, यामध्ये काम करेल. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे JSW एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, JSW एनर्जी टू इन्व्हेस्ट ₹14,000 करोड टू एक्सपांड रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी ऑफ O2 पॉवर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडची प्लॅनिंग आहे 2027 पर्यंत आपल्या न्यूली ॲक्वायर केलेली कंपनी O2 पॉवरचा रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी वाढवून 4.7 गिगावॅट करण्याचा. आणि मित्रांनो, याचकरिता JSW एनर्जी लिमिटेड 14,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्याचा प्लॅन बनवत आहे. आणि मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेड ही कंपनी फायनान्शियल इयर 2026 मध्ये 18,000 कोटी रुपयांचा कॅपेक्स करत आहे. आणि मित्रांनो, इथून एक गोष्ट सरळ सरळ दिसत आहे की JSW एनर्जी लिमिटेड सुद्धा आपला फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसच्या कॅपॅसिटीवर फोकस करत आहे. आणि मित्रांनो, मागे आपण टाटा पॉवरमध्ये सुद्धा बघितले होते की टाटा पॉवर आपला फायनान्शियल इयर 2026च्या कॅपेक्समधला 50% कॅपेक्स फक्त रिन्युएबल एनर्जीवर करत आहे. म्हणजे मित्रांनो, जास्तीत जास्त कंपन्या आपल्या फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जीवर फोकस करत आहे. कारण मित्रांनो, रिन्युएबल एनर्जी हा एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपची कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने 5 मे 2025ला ₹2.25चा डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. आणि मित्रांनो, काल म्हणजे 21 मे 2025ला या कंपनीने आपल्या ₹2
25 पैसेच्या डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे. मंडे 30 जून 2025. तर मित्रांनो, आता आपण अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत ज्या कंपनीचे ड्रोन ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान यूज केले होते. आणि मित्रांनो, ही अपडेट गव्हर्नमेंटने कन्फर्म केली होती. आणि मित्रांनो, ज्या कंपनीचे ऑपरेशन सिंदूरमध्ये ड्रोन यूज केले होते त्या कंपनीचे नाव आहे सोलार इंडस्ट्रीज लिमिटेड. तर चला थोडं या कंपनीबद्दल बोलूया. तर मित्रांनो, सोलार इंडस्ट्रीज Q4 रिझल्ट ₹10,000 crore रेव्हेन्यू सीन इन फायनान्शियल इयर 2026. डिफेन्स टॉप लाईन मे डबल. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, या कंपनीला अपेक्षा आहे की या कंपनीचा म्हणजे सोलार इंडस्ट्रीज लिमिटेडचा करंट फायनान्शियल इयर म्हणजे फायनान्शियल इयर 2026 मध्ये रेव्हेन्यू येईल 10,000 कोटी रुपयांचा, जो 2025 या फायनान्शियल इयरच्या कंपॅरिझनमध्ये 33% ग्रोथ दाखवत आहे. आणि मित्रांनो, या कंपनीला अशी अपेक्षा आहे की त्यातला म्हणजे 10,000 कोटी रुपयांमधला रेव्हेन्यू पैकी 3,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू फक्त डिफेन्स बिझनेस मधून येईल फायनान्शियल इयर 2026 मध्ये. आणि मित्रांनो, सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025 मध्ये रेव्हेन्यू आला आहे 7,540 कोटी रुपयाचा. आणि या कंपनीला अपेक्षा आहे की या कंपनीचा रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2026 मध्ये येईल 10,000 कोटी रुपयांचा आणि त्यातला 3,000 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू येईल फक्त डिफेन्स बिझनेस मधून. आता बोलूया अजून एका डिफेन्स कंपनीबद्दल जिचे नाव आहे BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड एनालिस्ट रेज शेअर प्राइस टार्गेट आफ्टर स्ट्रॉंग फायनान्शियल इयर 2026 गायडन्स अँड एक्सपेक्ट ₹450 लेवल. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला अपेक्षा आहे की या कंपनीला फायनान्शियल इयर 2026 मध्ये 27,000 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळेल. आणि मित्रांनो, या कंपनीला 30,000 कोटी रुपयांचा क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल ऑर्डर सुद्धा मिळू शकतो. 30,000 कोटी रुपयांची अशी सुद्धा या कंपनीला अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, जर आपण टोटल बघितला तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला अशी अपेक्षा आहे की या कंपनीला फायनान्शियल इयर 2026 मध्ये टोटल 57,000 कोटी रुपयांची ऑर्डर्स मिळू शकते. आणि मित्रांनो, हा जो 30,000 कोटी रुपयांचा क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल ऑर्डर आहे, या कंपनीने हा ऑर्डर बाहेर ठेवला आहे आणि फक्त 27,000 कोटी रुपयाची अपेक्षा आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची फायनान्शियल इयर 2026 मध्ये. आणि मित्रांनो, डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला टोटल 28 ॲनालिस्टने कव्हर केले आहे. आणि मित्रांनो, त्या 28 मधल्या 24 ॲनालिस्टने बायची रेटिंग दिली आहे. तसेच 2नी होल्डची आणि उरलेल्या 2नी सेलची रेटिंग दिली आहे. आणि मित्रांनो, इथून एक गोष्ट कळत आहे की डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडवर ब्रोकरेज सुद्धा बुलिश दिसत आहे. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक बेट्स ऑन बॅकवर्ड इंटिग्रेशन अँड स्केल टू ड्राईव्ह नेक्स्ट फेज ऑफ ग्रोथ. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडला अशी अपेक्षा आहे की फायनान्शियल इयर 2025च्या रेव्हेन्यूच्या कंपॅरिझनमध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2026 मध्ये 40 ते 45% ने ग्रो होईल. मित्रांनो, तसेच या कंपनीला
अशी अपेक्षा आहे की या कंपनीचा मार्जिन फायनान्शियल इयर 2026 मध्ये 20 ते 25 बेसिस पॉईंट्सने एक्सपांड होईल. आणि मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2025 मध्ये आला आहे 38,860 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीला अपेक्षा आहे की फायनान्शियल इयर 2025च्या रेव्हेन्यूच्या कंपॅरिझनमध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2026 मध्ये 40 ते 50% ग्रो होईल. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन सबसिडरी ऑपरेशनलाइज 187.5 मेगावॅट सोलार पॉवर प्रोजेक्ट ॲट खावडा, गुजरात. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी अडानी रिन्युएबल एनर्जी 57 लिमिटेड या कंपनीने 187.5 मेगावॅट कॅपॅसिटीचा नवीन सोलार प्रोजेक्ट सक्सेसफुली ऑपरेशनलाइज केला आहे. आणि मित्रांनो, हा लोकेटेड आहे गुजरात, खावडा येथे. आणि मित्रांनो, यानंतर अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा रिन्युएबल एनर्जी पोर्टफोलिओ मजबूत झाला आहे. आणि मित्रांनो, यानंतर अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा टोटल ऑपरेशनल रिन्युएबल जनरेशन कॅपॅसिटी इन्क्रीज होऊन झाली आहे 14,528.4 मेगावॅटची. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.